महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना नमस्कार. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण बघितलं असेल की मागच्या काही दिवसांमध्ये एका दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आपण टाकला होता आणि ज्या व्हिडिओच्या माध्यमातून महिलांसाठी कोणत्या कोणत्या वॅकन्सीज येतात त्यातल्या विशेष करून मुख्य अंगणवाडी सेविका किंवा मुख्य पर्यवेक्षिका याच्याशी रिलेटेड एका जागेबद्दल आपण सांगितलं होतं. त्यासोबतच बऱ्याच जणींचे बरेच काही प्रश्न होते आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन या ठिकाणी मित्रांनो, विद्यार्थी मैत्रिणींनो, आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. नेमके काय काय आहेत, काय काय प्रश्न आहेत, तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे. जनरली ज्या पद्धतीचा असतो त्यापेक्षा थोडासा वेगळा असणार आहे. यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी असणार आहेत, काय काय असणार आहेत ते समजून घेऊया. महिला म्हटल्यानंतर वी आर इन द कंट्री, आपण ह्या कंट्रीमधनं बिलॉंग करतो ज्या कंट्रीमध्ये, भारत या कंट्रीमध्ये, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र श्री देवता, ज्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपण अशा भारतामध्ये राहतो ज्या भारतामध्ये नारीचं पूजन केलं जातं. आणि मग ह्याच भारतामध्ये आपण बघतो आजची सध्याची स्थिती कशी आहे आणि या सगळ्यांचा विचार करता नारी जी आहे ती थोडीशी सबला असली पाहिजे, न की ती अबला असावी. आणि मग ह्याच्याशी रिलेटेड आज काही गोष्टींच्या काही मुद्द्यांवरती चर्चा करूया. पहिलं बघा, हे विचार तुमच्या पण मनात येतात का? थोडंसं विचार करून बघा. मलाही स्वतःला सिद्ध करायचं आहे. बरेच लोक मला कमी समजतात आणि मला त्यांना दाखवून द्यायचंय की मी पण कुणीतरी आहे, असं तुम्हालाही वाटतं का? घर आणि मुले सांभाळून नोकरी मिळू शकते का? लग्न झालंय, जबाबदाऱ्या भरपूर आहेत, आता शक्य आहे का? इथून पुढे खरंच ते शक्य होणार आहे का? याबद्दल मला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचंय, घरातून बाहेर पडून समाजामध्ये जाऊन मान सन्मान मिळवायचा आहे आणि सोबत पैसा पण कमवायचा आहे. सुरुवात कुठून करावी हेच समजत नाही. जर तुमच्याही बाबतीत असं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. सगळ्यात पहिल्यांदा, यशासाठी या 5 महत्वाच्या पायऱ्या असतात. सगळ्यात पहिली पायरी, ध्येय निश्चित करा. तुमचं ध्येय नेमकं काय आहे ते पहिले ठरवा. यानंतर त्या ध्येयाबद्दलची परिपूर्ण माहिती निवडा. नेमकं त्याच्यामध्ये लूपहोल्स काय काय आहेत, काय काय कमी जास्त कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे, या सगळ्यांबद्दल थोडासा विचार करा. तुमच्याकडे असलेल्या वेळेचं प्रॉपर नियोजन करा. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की जर समजा those who say they don't have time, that means दे आर जस्ट स्कॅटर्ड. त्यांच्याकडे जे लोक असं म्हणतात की आमच्याकडे वेळ नाहीये, हे लोक वेळेच्या बाबतीत स्कॅटर्ड आहेत, इतरत्र पसरलेले आहेत. यांनी या वेळेचं प्रॉपर नियोजन केलेलं नाहीये असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणूनच ते म्हणतात की प्रत्येकाने नियोजनबद्ध असलं पाहिजे. तसं वेळेचं नियोजन करा, प्रॉपर प्रेफरन्स द्या. एक जे म्हणतो ना आपण, एक प्राधान्य तुमच्या आयुष्यामध्ये क्रम ठरवा. नेमकं कशाला प्राधान्य द्यायचं आहे आणि त्यानुसार तुमचा वेळ नक्कीच उरेल. त्या उरलेल्या वेळेचं प्रॉपर नियोजन करा. शांतता आणि गुप्तता. हां, असं म्हटलं जातं की बायकांच्या बाबतीत असं म्हणतात, बरेच जण म्हणतात की अ, अ, गप्पा मारतात, खूप जास्त बडबड करतात, सांगून टाकतात, ह्यांना काही लपवता येत नाही. एखादी गोष्ट जर सगळ्यांपर्यंत पसरवायची असेल तर एखादीला सांगा की ही कोणाला सांगू नको, आणि ती पसरली जाते. पण यापेक्षा मी म्हणाल की थोडंसं ह्याला कुठेतरी बाजूला सारून मी असं म्हणाल, थोडंसं तुमच्या तुमच्या बाबतीत जोपर्यंत काही सांगायचं सगळ्यांनाच आहे, पण जोपर्यंत फायनल मिळत नाहीये तोपर्यंत त्याची गुप्तता ठेवता आली तर ते खूप चांगलं. आणि सगळ्यात महत्वाचं, मनशांती व स्वाभिमान. कोण काय म्हणतंय किंवा कशासाठी करायचंय या सगळ्यापेक्षा मी म्हणाल स्वाभिमानाला प्राधान्य द्या आणि मनशांतीला प्राधान्य द्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपरली केल्या तर फायनली यश तुमचं. ठीक आहे. मग पहिली पायरी आधी नक्की ठरवा, गोंधळलेले विचार, वेळ आणि ऊर्जेचा अपव्यय. बऱ्याचदा असं होतं की काय करावं काय नाही करावं कळत नाही. जसं की व्यवसाय करू, एखादा बिझनेस करावा का? मग यामध्ये बऱ्याचदा असं होतं की झटपट पैसे मिळतील अशा माध्यमातून नेटवर्कच्या मागे लागतात, नेटवर्क मार्केटिंगमध्ये घुसतात. मग ह्यामध्ये पुढे लॉंग टर्म साठी जे तर नुकसान होतं. शेती करू का? किंवा हजबंड आहेत ते शेतकरी आहेत, मग त्यांच्या शेतीमध्ये मदत करू का? या पद्धतीचा एक प्रश्न असतो. नेमकी परीक्षा द्यायची तर मग कोणती परीक्षा देऊ? कुठेतरी ऐकलं आणि ठरवलं की नाही, आता प्रदीप सरांचा व्हिडिओ बघितलाय आणि मग वाटलं की एखाद्या परीक्षेची तयारी करू, पण नेमकी कोणत्या परीक्षेची तयारी करूया? या पद्धतीने गोंधळ जो आहे तो निर्माण होतो. किंवा नवऱ्याला बिझनेसमध्ये किंवा शेतीमध्ये किंवा अजून एखादी गोष्ट असेल त्यामध्ये मदत करूयात का? अशा पद्धतीचे भरपूर प्रश्न बनतात. या सगळ्यांसाठी एक ध्येय ठेवा, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य पर्यवेक्षिका ज्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर मी म्हणलं समजा तलाठी असेल किंवा कंबाईन ग्रुप बी वगैरे असतील, ह्या टाईपचे ज्या काही एक्झाम्स आहेत किंवा सरळ सेवा परीक्षा मी म्हणेल, या सगळ्या परीक्षांमध्ये आपल्याला साधारण महिलांसाठी काही राखीव जागा असतात,
जिथे आपल्याला सिलेक्शनचे चान्सेस जरा चांगले बनतात, जास्त बनतात. तर अशा परीक्षांना आपण शक्यतो टार्गेट केलं पाहिजे. मग सर बाकी सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा बघा, या गोष्टींमध्ये काही ना काहीतरी कधी ना कधी लिमिटेशन्स येणार आहेत. ह्यापेक्षा जर तुम्ही सरकारी नोकरी म्हटलं तर त्यामध्ये विशेष म्हणजे मान सन्मान पण मिळतो. सोबतच सेफ आणि सिक्युअर पण असतं आणि या सोबतच तुम्ही घर सांभाळून सुद्धा करू शकता. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने आहे. सेकंड पायरी, कोणत्याही परीक्षेची संपूर्ण माहिती घ्या. मग जसं की मी म्हटलं, समजा या सगळ्या ज्या काही एक्झाम्स आहेत, सगळ्या ओव्हरऑल जेवढ्या एक्झाम्स बनतात महिलांसाठीच्या, त्यातलं जर मी म्हटलं समजा परिपूर्ण माहिती घेतली. पात्रता काय असते, ग्रॅज्युएशन आवश्यक असतं. त्याच्यानंतर परीक्षेत टप्पे कोणते कोणते आहेत, प्री मेन्स आहे का, या सगळ्या गोष्टींची माहिती घ्या. अभ्यासक्रम कोणता आहे, तुम्ही जी पण परीक्षा निवडताय त्यामध्ये अभ्यासक्रम काय आहे, योग्य पुस्तकं कोणती आहेत आणि जुन्या प्रश्नपत्रिका त्या बाबतीतल्या भेटतायत का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही पहिल्यांदा अभ्यासल्या पाहिजे. यावरती बेस जी एक्झाम तुम्ही ठरवताय, समजा मी एक्झाम ठरवली मुख्य अंगणवाडी सेविका, मग याची पात्रता आणि स्वरूप काय, अभ्यासक्रम काय आहे, योग्य पुस्तके कोणती आणि जुन्या प्रश्नपत्रिका कुठे मिळतील, ह्या सगळ्या गोष्टी पहिले जाणून घ्या. या बऱ्यापैकी आपल्या मास्टर टीचर या टेलिग्रामवरती आणि मास्टर टीचर ह्या ॲपवरती सुद्धा या आपल्याला बऱ्यापैकी सिलेबस वगैरे भेटून जाईल. तिसरी पायरी, दिवसातून किमान 3 तास आपल्याला वेळ काढायचा आहे. सगळ्यात महत्वाचं मी म्हणाल की हे मान्य करा की तुम्ही गृहिणी आहात आणि जबाबदाऱ्या आहेत त्या झटकून टाकायच्या नाहीयेत. त्या जबाबदाऱ्या पण व्यवस्थितपणे पार पाडायच्या आहेत आणि सोबत आपल्याला वेळेचं नियोजन करायचं आहे. प्रॉपर एक तास असा 3 तासांचा वेळ काढा. 1 तास शांतता वाचन, दुसरा सराव आणि विश्लेषण आणि तिसरा उजळणी रिव्हिजन किंवा व्हिडिओ लेक्चर्स ज्याला म्हणतो. या पद्धतीने जर आपण आत्तापासून तयारीला लागलो तर नक्कीच जशी ऍड येईल तिथून पुढे तयारीला लागण्यापेक्षा मी म्हणाल आत्तापासून तयारीला लागा. म्हणजे ऍड आल्यानंतर, जाहिरात आल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली महिना 2 महिन्याच्या पिरियडमध्ये मॅक्झिमम वेळ देऊन रिव्हिजन करता येईल. एकाच वेळेस तुम्हाला 6 तास देणं शक्य नाहीये. आत्तापासून 3-3 तास द्यायला सुरुवात करा. थोडा वेळ जो आहे तो द्यायला सुरुवात करा आणि मग त्या माध्यमातून पुढे जे आहे तर आपल्या भविष्यासाठी आपल्याला आपल्या येणाऱ्या जे काही किंवा काळामध्ये ज्या पण आपल्या पद्धतीने आपलं फ्युचर आहे त्याला सिक्युअर करण्यासाठी या पद्धतीने आपण गेलं पाहिजे. त्यानंतर मी म्हणलं, समजा वेळ कुठे जातोय, थोडंसं वेळेचं ऑडिट करा. वेळ कशात कशात जातो. समजा मी ही एक्झाम घेतली, ह्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हटलं, वेळेचा अपव्यय, मोबाईलवर निरर्थक रील्स किंवा व्हिडिओ पाहणे. बऱ्याचदा असं होतं की अशा काही रील्स बघितल्या जातात ज्याला अर्थ नाहीये. पळस ती रील आपली उचलायची, एखाद्या मैत्रिणीला पाठवून द्यायची किंवा आपल्या नवऱ्याला पाठवायची. बायकोचा रिस्पेक्ट केला पाहिजे, बायको सोबत कसं बोललं पाहिजे आणि लगेच ती रील आपल्या नवऱ्याला पाठवून द्यायची. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नो डाऊट ते गरजेचं असेलही कदाचित, पण यापेक्षा जास्त वेळ जो आहे तो कशात देऊ शकतो आपण, त्याची गरज नाही. अशा निरर्थक गप्पा मारत बसण्यापेक्षा, दुपारी 2 तास 3 तास झोपण्यापेक्षा 1 तास झोपा. मी म्हणत नाही की दुपारची झोप कॉम्प्रोमाइज करा, तुम्ही भरपूर थकता, मग अशा केसमध्ये झोपेची पण गरज आहे. त्याला थोडंसं कॉम्प्रोमाइज म्हणजे मी म्हणेल फक्त कमी वेळेमध्ये घ्या. वेळेची गुंतवणूक, कायदे वाचा, अभ्यासक्रमाची उजळणी करा, PYQ जे काय असतील त्यांचं विश्लेषण आणि सराव स्वतःच्या प्रगतीसाठी 3 तास देणे. आणि हा अभ्यासक्रम असा असतो, बघा, ज्या वेळेस तुम्ही हा अभ्यास करताय या अभ्यासातून जडणघडण बनत जाते. आपल्या पाल्याला जे असेल, आपला मुलगा असेल मुलगी असेल त्यांना शिकवण्यासाठी किंवा त्यांना सुद्धा भविष्यामध्ये काय स्पर्धा परीक्षा असतात याला जर तुम्हाला आतापासून समजून सांगायचं आहे तर यासाठी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ना. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला त्यासाठी थोडंसं स्वतःसाठी वेळ जो आहे तो द्यावा लागेल आणि अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. या पद्धतीने तयारी करा. चौथी पायरी, तयारी गुप्त ठेवा. सगळ्यांना सांगत बसू नका मी अशी तयारी करते, मी अशी एक्झाम देते. बऱ्याच जणांना असं असती सवय, म्हणजे की सगळीकडे सांगायचं. पण मी म्हणाल सांगण्यापेक्षा थोडंसं शांततेत अभ्यास करा. अभ्यासाला जास्त वेळ द्या कुणाला तरी सांगण्यापेक्षा. जगाला जे दिसते, घरची सर्व जबाबदारी, संसार आणि मुलांची काळजी, ह्याच्यासाठी पण तुम्ही वेळ दिला पाहिजे 20%. त्याच्यानंतर मी म्हणेल उरलेला वेळ, तुमची खरी ताकद अत्यंत शांततेत सुरू असलेला तुमचा प्रामाणिक अभ्यास, याला 80% महत्व आहे. खूप गवगवा केला तर काय होईल, हा म्हणाल की अरे तुझ्याकडून शक्य आहे का, जबाबदाऱ्या भरपूर असतात, त्याच्यानंतर तुझ्याकडून हे होणार आहे का, टोमणे भेटू शकतात, विरोध भेटू शकतो. एखाद दोन सपोर्ट करतील पण बाकीचे सगळे विरोध पण करू शकतात. म्हणजे जिथं आपल्याला आपण एनर्जी आणून कामाला लागलेलो आहे तिथं निगेटिव्ह करणारे भरपूर असतील. मग बिना कामाचं लोकांना सांगत कशाला बसता. गपचूप आपला अभ्यास करा. फायनल सिलेक्शन झाल्यानंतर नक्कीच सगळ्या जगाला कळणार, बरोबर ना.
वर्क इन सायलेन्स सो दॅट युअर सक्सेस विल मेक द यॉस. म्हणजे काय, तुमच्या यशाचा आवाज एवढा खणखणीत असणार आहे की त्यावेळेस सगळ्या जगाला तो ऐकू जाईल. मग ह्या पद्धतीने जर मी म्हटलं, समजा शांततेत काम करा. 5वी पायरी, डोकं शांत ठेवा. मग कोण काय म्हणतंय, घरातील टोमणे, सासूबाई किंवा जाऊबाईचे बोलणे, हे मला अशी म्हणली, ती मला तशी म्हणली, या सगळ्यांपेक्षा रिॲक्ट होणे, यांना उत्तर देणं, भांडण करणं, मानसिक त्रास करून घेणं, या सगळ्यांचा परिणाम तुमच्या अभ्यासावर होणार आहे. मी असं म्हणेल की ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा सिंपल आहे, शांत राहा. फक्त हो म्हणा, जे आहे ते हो, चुकलं माझं, जे आहे ते. वाद टळतो, वेळेची बचत आणि ऊर्जेची बचत होती. मनाची एकाग्रता कायम राहते. मन एकदम शांत असेल तर तुम्ही अभ्यासावर फोकस करू शकता. नाही सर, पण कोणीतरी काहीतरी बोललं ना, मग ज्याला बोलतो त्यालाच कळतं. इतकं अरे काही नसतं. बोलल्याने काही विशेष फरक पडत नाही. मी असं म्हणेल, त्या गोष्टींना सध्या बाजूला सारून द्या आणि सगळा वेळ अभ्यासावर द्या. मन शांत ठेवा. बिना कामाची ही काय म्हणली, ती काय म्हणली ह्याच्यावर जाऊ नका. बिकॉज रिॲक्ट करण्यापेक्षा, रिॲक्शन देण्यापेक्षा किंवा रिस्पॉन्स देण्यापेक्षा शांत राहणं हे जास्त, म्हणजे समोरच्याला जे द वर्स्ट पनिशमेंट इज द कीप सायलेन्स. त्यांच्याशी न बोलणं, ही शांततेत राहणं, ही सगळ्यात मोठी शिक्षा असते. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा, या पद्धतीने वाद टाळा आणि शक्यतो होईल तेवढा अभ्यासावर फोकस करा. थोडंसं पर्सनल बोललोय, पण महत्वाचं हे आहे की या माध्यमातून मला फक्त एकच वाटतंय की सगळ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली पाहिजे. जेणेकरून जर आजची नारी जर विकसित असेल, तर येणाऱ्या काळातली जी काही स्त्री, जिला अबला म्हणून समजला जाते, ती पण सबला बनेल आणि सोबत सोबत ती एकटी नाही तर पूर्ण घराला सक्षम बनवू शकते. 2 घरांना सक्षम बनवू शकते. म्हणून स्वतःचा अभिमान बाळगा. सगळ्यात महत्वाचं, शेवटची एक आज जरी तुमची ओळख गृहिणी असली तरी उद्याची अधिकारी तुमच्या जिद्दीतून जन्माला येणार आहे. म्हणून सगळे कुटुंबातील जसे आपापली कामं करतात, तसं तुम्ही घर सांभाळता म्हणून ते काम करू शकतात. म्हणून मी म्हणेल की तुम्ही ऑलरेडी खूप मेहनत करताय. या मेहनतीला थोडंसं प्रॉडक्टिव्ह वेने वापरा आणि जसे हे आहे एक गृहिणी आणि अधिकारी भविष्यातील, तशा तुम्ही पण असू शकतात. त्यामुळं नक्कीच तयारीला लागा. आत्तापासून अभ्यासाची सुरुवात करा. नेमकं कोणत्या परीक्षांची तयारी करायला पाहिजे, महिलांसाठी काय असलं पाहिजे, कोणत्या परीक्षा असतात, याबद्दल अजून डिटेल माहिती घेऊन पुढच्या पार्टमध्ये नक्कीच भेटूया. थँक यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.